पाहिले गेलं सलामी जोडी गौरव आणि कौशिकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान राजा येते गोलंदाजीसाठी व तिकडे पहिले संघावरून सलामीचा षटक घेऊन राजा स्ट्राईक वरती असेल. गौरव एक राईट हँड फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राजा टू गौरव. कुठेतरी नाराज केलं होतं आधीच्या सामन्यामध्ये. आता मात्र काय घडतंय ऑफसाईड दिशेने कटवलेला चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. या एका धावेने मात्र संघाचा श्री गणेशा केला जातोय. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे असेल. राजा यांचा काय रणनीती असेल पाहायचे ती मात्र गौरव यांची मोठे पटके येतील का पाहायचंय. राजा टू गौरव. इथे मात्र पाहायचंय काय घडतंय. राजा गौरव साठी पंचाच्या डाव्या बाजूने मारा करताना पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू या दरम्यान सन्मान दिला सरळ ड्राईव्ह केले लेग साइड दिशेने. एक धाव तर नक्कीच पूर्ण करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का परंतु एका धावावरती समाधान मानावं लागतंय. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली मात्र 2 बिनबाद 2. आता मात्र स्ट्राईक वरती सिलेक्ट डाव करा फलंदाज कौशिक. या दरम्यान कौशिक येते फलंदाजीसाठी. राजा याचा पुढचा चेंडू कौशिक साठी कशा प्रकारे असेल पाहायचंय. सुरेख चेंडू इथे मात्र आडव्या बॅटने खेळला पाहूया काय करताय. या दरम्यान एक धाव तर नक्कीच पूर्ण केलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का पाहायचंय. या दरम्यान एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. मोठे पटके लगवण्याचा प्रयत्न करतोय तो मात्र कौशिक परंतु काहीशी साथ मिळत नाही. इथे मात्र अपुरी शक्ती आपल्याला पाहायला मिळते कौशिकाच्या माध्यमातून. आता मात्र गौरव असेल स्ट्राईक वरती लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार फेरबदल करताना पाहायला मिळतंय तो मात्र किंजल स्फोटा संघ. राजा टू गौरव. इथे मधला ओव्हर फुल टॉस होता. मोठा पटका लगवण्याचा प्रयत्न. राज येतो चेंडू होती धाव चेंडू संधी सुंदर मिडविन द विकेट मडावं लागेल. तत्पूर्वी एकच धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली 4 धावा. आता मात्र डावकरा फलंदाज कौशिक आपल्याला पाहायला मिळतोय. राजा टू कौशिक. गोलंदाजी मार्क होती राजा. पुढचा चेंडू घेऊन कौशिक साठी. इथे मात्र डेड बॉलचा इशारा येतोय पंचाचा. इथे मात्र राजा सुरेख चेंडू और पिच पर चेंडूचा मोठा पटका लगवण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरची कडा घेऊन जाणार चेंडू ऑफसाईड दिशेने. एक धाव तर नक्कीच पडेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का परंतु एका धाववरती समाधान मानावं लागतंय. सुंदर क्षेत्ररक्षण मानावं लागेल निखिल याच्या माध्यमातून. तत्पूर्वी एक धाव मिळते संघाला. या दरम्यान या एका धावेने संघाची धावसंख्या झाली मात्र 5 बिनबाद 5. पहिले षटक प्रगतीपत्र आपण पाहतोय. या षटकात येईल अखेरचा चेंडू घेऊन तर मात्र राजा कुठेतरी जखडून ठेवलं जात आहे बेळीजुगार बाबरशेखर संघाला. सुरेख चेंडू ऑफिस पर चेंडू होता. मोठा पटका लगवण्याचा प्रयत्न पाहूया काय करतोय. मिश्रा स्ट्रोक मांडावा लागेल. एक धाव तर नक्कीच पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. या दरम्यान 2 धावा नक्कीच पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. या दरम्यान पंचाचा षटक सभापतीचा इशारा येतो. एका षटकाकडे संघाची धावसंख्या झाली 7 बिनबाद 7. पाहायचं आहे किंजल स्पोर्ट या संघाकडून दुसरा षटक कोण घेऊन येते पाहायचं आहे. लवकरच सामना चालू करा मित्रांनो. थँक्यू डीजे. या दरम्यान दुसरं षटक कोण घेऊन येते पाहायचंय कारण एका षटकाकडे संघाची धावसंख्या झाली 7. स्ट्राईक वरती असेल कौशिक. एक डावकरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंड वरती. कौशिक येतोय
या कौशिकाच्या बॅटमध्ये मोठे पटके येतात का पाहायचे. निखिल टू कौशिक. सुरेख चेंडू इथे मात्र आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. कैसा मिस होताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. काय घडतंय पाहायचंय. कुठतरी जगडून ठेवलं जात. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा निखिल टू कौशिक. सुरेख चेंडू हा पिच पडली चेंडू होता. मोठा पटका लगावण्याचा प्रयत्न. पाहूया काय करते. एक धाव तर नक्कीच पूर्ण करेल. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जातोय. पाहूया धाव चेंडू संधी. इथे मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बनावे लागेल. धावची होण्याची संधी होती ती मात्र कौशिक. तिसरा चेंडू घेऊन तर मात्र निखिल कौशिक साठी आपल्याला पाहायला मिळतोय. आपिस बाई चेंडूचा मोठा पटका लगावण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा प्लस 1 अशा 2 धावा मिळतात संघाला. अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल याच्या माध्यमातून डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जाताना चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान 2 धावा अशा 2 धावांनी संघाचे धावा संघ झाले. पुन्हा एकदा सुरेख चेंडू इत्यामध्ये ब्लॉकरच्या चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेने. करण येते चेंडू होती. नैसर्गिक चेंडू नक्की चाललाय. 2 धावा तर नक्कीच पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. या दरम्यान 2 धावांनी संघाची धावा संघ झाले 13 धावा. बिनबाद 13 आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी मोठ्या पटक्यांची गरज असेल. पुन्हा एकदा निखिल इथे लोअर फुलटा मोठा पटका लगावला. पाहूया किती धाव मिळत आहेत. चेंडू सरळ ट्रॅव्हल होत आहे. सीमा निशा पार चौकार 4 धावांसाठी. सुरेख पटका म्हणावा लागेल. थँक्यू डीजे. या दरम्यान निखिल इथे मात्र कमबॅक करेल का पाहायचंय. कारण कौशिक चौकार तर नक्कीच लगावलाय. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस. पुन्हा एकदा मोठा पटका सजवलाय. पाहूया किती धाव मिळत आहेत. या दरम्यान काय करते पाहायचंय. पंचांचा निर्णय काय असेल. लाईनमन कृपया जागा घ्यायचे. या दरम्यान पाहायचे पंचांचा निर्णय काय असेल. चेंडू सरळ ट्रॅव्हल होत आहे. सीमा पार षटकार 6 धावांसाठी. सुरेख पटका म्हणावा लागेल. कौशिकाच्या माध्यमातून कुठेतरी मागण्या ठरताना पाहावे निखिल. या दरम्यान 23 धावा पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपिस बाई चेंडू होती. जे ते पाहूया झेल होते का. सुरेख झेल म्हणावा लागेल. ते मात्र बाद होताना पाहायला मिळते. कौशिक मोठा धक्का बसतोय. भैरी चुकाई बाबर शिकाय सगळ्याला कौशिक याच्या रूपाने. पाहिलं गेलं तर कौशिक याची जागा सुदेश उर्फ बब्बू आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल.
एक मोठा धक्का बसलाय बैरुजगाई बाबर शिक्या संघाला पाहायला मध्ये 2 षटकाखेरीज संघाची धावा संघ झाले मात्र 23 धावा. एक गडी बाद नक्कीच झाला होता. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकार पुढचा षटक कोण घेऊन येते पाहायचंय. कारण आता मात्र सुदेश आलाय फलंदाजीसाठी. एक धडाकेबाज फलंदाज सुदेश आपल्याला पाहायला मिळतोय. कौशिक इथे मात्र वैयक्तिक 16 धावांवरती बाद होताना पाहायला मिळतोय. आता मात्र स्ट्राईक वरती असेल गौरव सलामीला फलंदाज अजूनही मैदानामध्ये टिकून राहताना पाहायला मिळतोय. पाहिले गेले तर करण येते गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरं षटक घेऊन करण नागवेकर इथे मात्र दाखल केला जातोय. स्ट्राईक वरती असेल तर मात्र गौरव खाके इथे मात्र दाखल केला जातोय. करण टू गौरव चेंडू इथे मात्र आडव्यात निघाला. पाहूया काय करतोय चेंडू का क्षेत्र झेल होतो का. इथे मात्र जल सुटलाय. जीवनदान मिळतंय पहिलं गौरव याला. काहीसा फंबल होतोय तत्पूर्वी 2 धावा तर नक्कीच पूर्ण केलं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का परंतु 2 धावावरती समाधान मानावं लागतंय. या दरम्यान 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 25 धावा. सुंदर गोलंदाजी मांडावी लागेल. या दरम्यान करण याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. करण टू गौरव सुरेख चेंडू इथे मात्र मोठा फटका लगावलाय. पाहूया काय करतोय चेंडू काही क्षेत्ररक्षक होतोय. झेल होतो का. इथे मात्र जल सुटलाय. खराब क्षेत्ररक्षक राजा याच्या माध्यमातून तत्पूर्वी 2 धावा तर नक्कीच पूर्ण करत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाईल. धावची संधी या दरम्यान 3 धावा. या दरम्यान 3 धावा. या 3 धावांनी संघाची धावसंख्या झाले 28. पुन्हा एकदा करण इथे मात्र सुदेश साठी आपिष चेंडू मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. कुठेतरी जखडून ठेवलं जाते सुदेश यांना. पुन्हा एकदा करण पुढचा चेंडू घेऊन तो मात्र सुदेश साठी पंचांना ते मात्र पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एकदा करण सुदेश साठी सुरेख चेंडू या दरम्यान मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न मिस्टर मिस्टोक म्हणावा लागेल. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय ऑफसाईडच्या दिशेने. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये केवळ एका धावेसाठी एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. या एका धावेने संघाची धावसंख्या होते ती मात्र 29 धावा. कुठेतरी मोठे फटके लगवावे लागतील सुदेश यांना. अजूनही या षटकातील अखेरचे 2 चेंडू बाकी असतील. पुन्हा एकदा करण टू सुदेश लोअर फुलटो आज मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न लेगच्या दिशेने कटवलाय. राजे तो चेंडू होती तत्पूर्वी 1 धाव नक्कीच पूर्ण करताना पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या झाली 30 धावा. कुठेतरी लढकताना पाहायला मिळतात. ती मात्र बैरुजगाई बाबर शेगा संघ पाहायला मिळतात. ते मात्र करण टू गौरव पाहायला मिळतंय. सुरेख चेंडू या दरम्यान काय घडतंय पाहायचंय. पंचाचा निर्णय काय असेल. इथे मात्र डावी इष्टी सोडून जाणे चेंडू वाईड करत केला जातोय. एक अवांतर धाव नक्कीच खर्च करताना पाहायला मिळतोय. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. इथे मात्र फ्री हिट असेल. आता मात्र फ्री हिट असेल पाहायचंय.
नो बॉलचा इशारा. फ्रीट असेल आता मध्ये गौरव दमकम दाखवेल का? हा पिच मध्ये चेंडू होता, मोठा फटका लागवलाय. पाहूया काय करताय. फ्रीट असेल, काय करताय इथे मात्र सुरेख जेल, परंतु या दरम्यान फ्रीटचा चान्स होता. इथे मात्र काय घडतंय पाहायचंय. या दरम्यान 2 धावा, पंचाचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकाकडे संघाची धावसंख्या झाली मात्र 33 धावा. पाहायचंय किंजल स्पोर्ट या संघाकडून चौथं षटक कोण घेऊन येते, कारण 3 षटकाकडे संघाची धावसंख्या झाली मात्र 33 धावा. पाहिले गेले तर वैयक्तिक पहिल्या संघाकडून चौथं षटक घेऊन आलं तर मात्र शार्दूल आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. शार्दूल शार्दूल आता मात्र स्ट्राईक मध्ये सुदेश आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंड वरती. क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळतोय सुदेश साठी. शार्दूल टू सुदेश. चेंडू इथे मात्र आडव्याने केला. चेंडू सगळे ट्रॅव्हल होतोय सीमा पार, षटकार 6 धावांसाठी सुरेख फटका म्हणावा लागेल. या दरम्यान सुदेशाच्या माध्यमातून थँक्यू डीजे. या दरम्यान सुरेख फटका म्हणावा लागेल सुदेशाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा शार्दूल टू सुदेश. पुन्हा एकदा आडव्याने करण्याचा प्रयत्न मिस्टर म्हणावा लागेल. जेल घेण्याची संधी होते. या दरम्यान एक धाव तर नक्कीच पूर्ण केला जातो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? या दरम्यान बाद होताना पाहायला मिळते. गौरव मोठा धक्का बसतोय भैरी बाबर शिक या संघाला धावचीच्या स्वरूपात. गौरव इथे मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. आता पाहूया कोण येते. रोहन याची जागा येते पाहायचंय. थँक्यू डीजे. या दरम्यान पुन्हा एकदा शार्दूल स्ट्राईक करता असेल तर मात्र सुदेश एक धडाकेबाज फलंदाज. पुन्हा एकदा आडव्याने खेळण्याचा प्रयत्न होता. पाहायचंय काय घडतंय. निर्धाव चेंडूची सहायता कुठेतरी जखडू ठेवलं जाते, कुठेतरी कमबॅक केलं जात आहे. सुरेख गोलंदाजी म्हणावे लागेल. आता पहिले चेंडू होते नक्की षटकार लगवला होता, त्यानंतर मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतंय तर मात्र शार्दूल. पुन्हा एकदा शार्दूल सुदेश साठी आडव्याने घालण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय डिक्लेअरच्या बॉक्स मध्ये केवळ एका धावेसाठी. या दरम्यान या इनिंग मधील एखादी 2 चेंडू बाकी असतील ते मात्र शार्दूल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 2 चेंडू होती नक्कीच मोठे फटके लगवावे लागतील सुदेश यांना. जर का एक फायटिंग स्कोर नक्कीच उभा करावा लागेल. 2 मोठे फटके लगवावेच लागतील. त्यामुळे झालं मित्र 41 आतापर्यंत आपण पाहतोय. अजून 2 चेंडू बाकी असतील या इनिंग मधील. सुदेश असेल स्ट्राईक एंड वरती. एक षटकार तर नक्कीच लगावलाय सुदेश याने. पाहायचंय काय घडतंय. सुरेख चेंडू या दरम्यान ओरपिच पडली. चेंडूचा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न राजा तो चेंडू होती. इथे मात्र सुरेख जेल म्हणावा लागेल. इथे मात्र बाद होताना पाहतोय सुदेश. मोठा धक्का बसतोय सुदेशच्या स्वरूप. लवकर लवकर आपला फलंदाज पाठवायचा आहे. भैरी जुगाई बाबर शेख संघ आपणास विनंती असेल. संघनायक आपणास विनंती असेल आपला फलंदाज लवकर लवकर पाठवायचा आहे. सामन्याला खूप उशीर झालाय.
आता मात्र सुयश आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया सुयश कशा प्रकारे फलंदाजी करेल ते मात्र शार्दूल यांच्या गोलंदाजीवरती पाहायचंय. शार्दूल टू सुयश या इनिंग मधील अखेरचा चेंडू बाकी असेल शार्दूल यांचा. धावसंख्या झाले 41 धाव आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती. शार्दूल टू सुयश स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. या दरम्यान लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू वाईड करार केला जातोय. या दरम्यान अवंत धाव नक्कीच खर्च केली जाते. पुन्हा एकदा शार्दूल या अवंत धाव्याने संघाची धावसंख्या झाली मात्र 42 धावा. आता मात्र शार्दूल टू सुयश हा पिचवर चेंडू बॅटची बाहेरची कडा घेऊन जाणारा चेंडू डिक्लर्स बॉक्स मध्ये केवळ एका धावेसाठी. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली 43 धावा. 44 धावांचं आव्हान ठेवलं गेलं ते मात्र किंजल स्पोर्ट या संघासमोर. लवकर लवकर सामना चालू करा कारण सामन्याला खूप उशीर झालाय. किंजल स्पोर्ट संघाची सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल केली जाते. जितू आणि राजाच्या बाध्यावर आपल्याला पाहायला मिळते. जो काही बाबरशेख संघ आपल्यास विनंती असेल क्षेत्ररक्षक सजवून घ्या मित्रांनो कारण सामन्याला खूप उशीर झालाय. पाहिले गेले तर 44 धावांचं आव्हान ठेवलं गेले
ते मात्र किंजल स्पोर्ट या संघासमोर आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान बैरीजुगाई बाबरशेख या संघाचा सलामीचा षटक घेऊन आलाय तो मात्र यश आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी बार्कवरती तयार होताना 44 धावांचा आव्हान ठेवलंय. या दरम्यान स्ट्राईक वरती जितू चाळके आपल्याला पाहायला मिळतोय. यश टू जितू पहिला चेंडू या दरम्यान हाफ ट्रॅक करवता मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न संजय देतो चेंडूवरती एक धाव तर नक्कीच पूर्ण केले. या दरम्यान काहीच खराब क्षेत्ररक्षण बटावं लागेल. तत्पूर्वी 2 धावा. या दरम्यान 2 धावा. या 2 धावांनी मात्र संघाचं खातं उघडलं जात. तर पाहूया काय घडतंय पुन्हा एकदा यश जितूसाठी. चेंडू ब्लॉक होलचा चेंडू होता. या दरम्यान काय घडतंय पाहायचंय. सुरेख चेंडू होता. या दरम्यान यशाच्या माध्यमातून ब्लॉक होलचा चेंडू होता. कोदू काढण्याचा प्रयत्न होता जितू याचा. या दरम्यान चेंडूची साखता होते. पुन्हा एकदा यश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र जितूसाठी काय घडतंय पाहायचंय. इथे मात्र पंचांना पार करून टाकलेला चेंडू. सुरेख चेंडू या दरम्यान मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न धाव चेंडू संधी काय घडतंय पाहायचंय. या दरम्यान धाव चेंडू संधी होती जितू याची परंतु काही सजीवदार मिळताना पाहायला मिळतंय. तत्पूर्वी एक चोटी धाव घेताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार फेरबदल करताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र स्ट्राईक वरती राजा एक अष्टपैलू खेळाडू राईट हँड फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यश टू राजा पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू. सुरेख चेंडू या दरम्यान काय खराब यष्टीरक्षण म्हणावं लागेल कौशिकाच्या माध्यमातून. तत्पूर्वी वाईट प्लस 1 धाव अशा 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांनी संघाची धाव संख्या झाली मात्र 5 धावा. पुन्हा एकदा यश गोलंदाजी मार्कवरती तयार होताना पाहायला मिळतोय. राजासाठी पंचाच्या डाव्या बाजूने मारा करेल. सुरेख चेंडू इथे मात्र मोठा फटका लगावला आहे. पाहूया काय घडतंय. चेंडू सरळ जातोय सीमा पार षटकार 6 धावांसाठी. सुरेख फटका मिळावा लागेल. या दरम्यान राजा याच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे थँक्यू. या दरम्यान यश पुन्हा एकदा सुरेख चेंडू या दरम्यान सन्मान दिला चेंडूला. चेंडू सरळ ट्रॅव्हलर डिक्लेरेशन बॉक्स मध्ये केवळ एका धावेसाठी. या दरम्यान या षटकातील अखेरचा चेंडू बाकी असेल. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली मात्र 12 धावा. या दरम्यान पुन्हा एकदा यश राजासाठी. पाहूया मोठा फटका येतो का. पुन्हा एकदा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. या दरम्यान काय घडतंय पाहायचं. जेल तर नक्की सुटलाय सुमिदेच्या माध्यमातून. तत्पूर्वी 2 धावा. आता मात्र एका षटकाखेर संघाची धावसंख्या झाली 14. आता मात्र 18 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल विषयासाठी. 18 चेंडू आणि 30 धावा. पाहूया बैरीजुगाई बाबरशेख या संघाकडून दुसरं षटक कोण घेऊन येते. कारण 18 चेंडू आणि 30 धावाची गरज असेल अजून विजयासाठी. कुठेतरी धावा रोखाव्या लागतील कारण पहिल्या षटकात 14 धावा खर्च केल्यात यश याने. पहिले 3 चेंडू पाहायला गेले तर यश ते कुठेतरी रोखून ठेवलं होतं. तदनंतर मात्र कुठेतरी धावा खर्च केल्यात ते मात्र यश याने. पाहायला गेलं तर सिद्धेश येतो गोलंदाजीसाठी दाखल केला जातोय. सिद्धेश गोलंदाजीसाठी इथे मात्र पाहायला मिळतोय. जितू असेल स्ट्राईक एंड वरती. सिद्धेश टू जितू.
ते मात्र डेड बॉलचा इशारा ते पंचांचा. कैसा रनअप चुकलाय सिद्धेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा सिद्धेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. जितूसाठी चेंडू ब्लॉकवरची चेंडू होता, खोदू काढलाय ऑफसाईडच्या दिशेने. पाहूया काय करतंय. त्याच्या तो चेंडू होती. तत्पूर्वी एक धाव तर नक्कीच पूर्ण केले. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली मात्र 15 धावा. पुन्हा एकदा सिद्धेश इथे मात्र क्षेत्ररक्षण बदलताना पाहायला मिळतोय, कारण स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय राजा, एक हार्ड हिटर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धेश तू राजा, चेंडू या दरम्यान लोअर फुल टॉस होता. काहीसा खराब यष्टीरक्षण म्हणावं लागेल कौशिकाच्या माध्यमातून. या दरम्यान डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जाताना पाहायला मिळतोय. खराब यष्टीरक्षण पाहायला मिळते कौशिकाच्या माध्यमातून. कुठेतरी रोखलेल्या धाव्या कुठेतरी खर्च करताना पाहायला मिळते. या दरम्यान पुन्हा एकदा सिद्धेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. उमऱ्यातून बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धेश दाखल झाला या क्रीडांगणावरती. सिद्धेश तू राजा, चेंडू इथं मात्र मोठा फटका लगावलाय. पाहूया काय करतंय. रतन ते चेंडूवरती एक धाव तर नक्कीच पूर्ण केला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल. धाव चेंडू संधी कायचा खराब तर म्हणावा लागेल. तत्पूर्वी 2 धावा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. चेंडू या दरम्यान मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. पाहूया काय घडतंय. इथे मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. राजा पहिला धक्का बसतोय इथं मात्र. थँक्यू डीजे. या दरम्यान रोहन येतोय फलंदाजीसाठी दाखल केला जातोय. एक हार्ड हिटर फलंदाज रोहन पाहायला मिळतोय. पाहिजे अजूनही सिद्धेशच्या षटकातील अखेरचे 2 चेंडू बाकी असतील. रोहन असेल फलंदाजीसाठी एक हार्ड हिटर फलंदाज मानला जातो. तो मात्र किंजल स्पोर्ट या संघाचा इथे मात्र दाखल केला जातोय या क्रीडांगणामध्ये. तो मात्र रोहन आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान सिद्धेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. रोहन साठी पंचांच्या डाव्यातून मारा करेल. सिद्धेश टू रोहन. सिद्धेश टू रोहन पाहायला मिळतोय. ते मात्र पंचांना पार करून टाकला चेंडू. सुरेख चेंडू त्यामध्ये मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. या दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते. कुठतरी जकडून ठेवलं जाते रोहन याला. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. सिद्धेशच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. या दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान आपण पाहतोय स्वयंभू महालक्ष्मी देवस्थान न्यास आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. या दरम्यान मोठा फटका लगावलाय. रोहनच्या बॅट मध्ये येणारा पहिला षटकार होतोय. सुरेख फटकेबाजी म्हणावी लागेल. थँक्यू डीजे. या दरम्यान 2 षटकाखेरीज संघाची धावसंख्या झाली मात्र 24 धावा. अजूनही 20 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 20 धावा विजयासाठी. 12 चेंडू 20 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल.
पाहिलं गेलं तर या दरम्यान अमोल येथे गोलंदाजीसाठी दाखल केलं जातोय. तिसरं षटक घेऊन वैतीकडे पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन पाहिलं गेलं तर अमोल येतोय गोलंदाजीसाठी जितूसाठी पाहायला मिळतोय. या दरम्यान अमोल टू जितू चेंडू आडब्याने खेळलाय. पाहूया काय करताय. चेंडू खाली रतन येतोय. सुरेख झेल म्हणावा लागेल. इथे मात्र बाद होताना पाहिजे. जितू मोठा धक्का बसतोय किंजल स्पोर्ट या संघाला जितू याच्या रूपाने. थँक्यू डीजे. या दरम्यान जितू याची जागा करण आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान सुंदर चेंडू बटावा लागेल. अपेच पडदे चेंडू त्या मोठा पटका लगवण्याचा प्रयत्न जितू यांचा, परंतु काही मिस्टर स्ट्रोक म्हणावा लागेल. इथे मात्र सुरेख झेल रतनाच्या बाध्यबातून इथे मात्र बाद झाला तर मात्र जितू. आता पाहूया पुढचा चेंडू अमोल याचा कशा प्रकारे असेल पाहायचे. स्ट्राईकवरती असेल करण. किंजल स्पोर्ट या संघाचा बाहुबली ज्याला बाटलं जातं तो इथे मात्र दाखल केलं जातोय. अमोल टू करण इथे मात्र दाखल केलं जातंय. अमोल पंचांच्या डावी बाजूने मारा करेल करणसाठी. पंचांना पार करून टाकला चेंडू. सुरेख चेंडू. या दरम्यान सन्मान दिला चेंडूला. तत्पूर्वी एक धाव तर नक्कीच पुढे केले, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागते ते मात्र करण याला. एका धावेने संघाची धावसंख्या झाली 25. अजूनही 19 धावांची गरज असेल. 10 चेंडू आणि 19 धावा विजयासाठी. आता मात्र स्ट्राईकवरती असेल रोहन. या दरम्यान षटकार नक्कीच लगावलाय रोहन याने. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे पेस करेल तो मात्र अमोल याचा. अमोल टू रोहन. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. चेंडू पुन्हा एकदा आडव्याने खेळलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमा पार. षटकार 7 धावांसाठी. थँक्यू डीजे. तर पाहिले गेले तर या 7 धावांनी संघाची धावसंख्या झाली मात्र 31 धावा. आता मात्र 9 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल विजयासाठी. 9 चेंडू आणि 13 धावा कंपल्सरी चेस असेल मित्रांनो. 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. अमोल येथे गोलंदाजीसाठी कुठेतरी मागण्यात होताना पाहायला मिळतोय. चेंडू ब्लॉकवरचा चेंडू होता. इथे मात्र खोदू काढलाय. पाहूया किती धाव मिळते. एक धाव तर नक्कीच पुढे केला. दुसरा धावाचा प्रयत्न केला जाईल का. या दरम्यान 2 धावा. सुंदर निमिट विंद विकेट बडावं लागेल. आठ चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज विजयासाठी. अमोल येथे गोलंदाजीसाठी 8 चेंडू 11 धावांची गरज. या षटकातील 11चे 2 चेंडू बाकी असतील. अमोल यांचे 8 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना पाहूया काय घडतंय. रोहन स्ट्राईक रेट वरती. सुरेख चेंडू आडब्याने खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय घडते पाहिजे. सुदेश येतो चेंडूवरती. सुंदर क्षेत्ररक्षण धाव चेंडू संधी. सुरेख थ्रो सुदेश यांच्या माध्यमातून. तत्पूर्वी एकच धाव. आता मात्र 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. 7 चेंडू आणि 10 धावा. स्ट्राईक वरती असेल करण. एक हार्ड हिटर फलंदाज किंजल स्पोर्ट या संघाचा पाहायला मिळतोय. सात चेंडू आणि 10 धावांची गरज अजून विजयासाठी. अमोल टू करण. हाफिज भाई चेंडू मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. सिद्धेश होतो चेंडूवरती. इथे मात्र सुरेख झेल. इथे मात्र बाद होताना पाहू करण. इथे मात्र बाद होताना पाहायला मिळतोय.
पाहिले गेलं तर 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. 6 चेंडू 10 धावा. पाहूया निर्णायक षटक कोण घेऊन येते. 6 चेंडू 10 धावांची गरज. 6 चेंडू आणि 10 धावा विजयासाठी ते मात्र किंजल स्पोर्ट या संघाला कंपल्सरी चेस असेल मित्रांनो. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. 6 चेंडू 10 धावांची गरज असेल विजयासाठी. कौशिक येतोय वैयक्तिक पहिल्या संघाकडून निर्णायक षटक घेऊन. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना इथे मात्र कर्णधार इथे मात्र कुठेतरी कौशिक याच्या खांद्यावरती बाहेर सोपवताना पाहायला मिळतोय. विश्वास दाखवलाय कौशिक वरती. आता मात्र पाहायला गेलं तर रोहन चाळके इथे मात्र 5 चेंडू 15 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. कौशिक टू रोहन. तो चेंडू आडोब्याने खेळलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतो सीमा पार. षटकार. पहिल्या चेंडू षटकार लगावलाय. थँक्यू डीजे. आता मात्र 5 चेंडू 4 धावाची गरज. 5 चेंडू 4 धावा. काय घडतंय पाहायचंय मैदानामध्ये. 5 चेंडू 4 धावाची गरज. 5 चेंडू 4 धावाची गरज असेल विजयासाठी किंजल स्पोर्ट या संघाला. कुठेतरी सामना किंजल स्पोर्ट या संघाकडे झुकलेला आपल्याला पाहायला मिळतं. कारण 5 चेंडू 4 धावांची गरज असेल. पाहूया रोहन असेल स्ट्राईक एंड वरती. षटकारने मॅच संपवतो का पाहायचंय. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. कौशिक याला कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुरेख चेंडू या दरम्यान मोठा फटका येतोय. षटकार इथे मात्र लगावला. इथे मात्र सामना विजय होतो. मात्र किंजल स्पोर्ट हा संघ इथे मात्र विजय होताना पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. पाहिलं गेलं तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला तो मात्र रोहन चाळके ते मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे. 7 चेंडूवरती 27 धावांची खेळी ज्याने केली. यामध्ये 4 षटकार ज्याचे लागू होते. आता आणि एक रनआउट देखील त्याने घेतला होता. तो इथे मात्र रोहन चाळके इथे मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.